आता या ठिकाणी पहा, मी तुम्हाला वाक्य सोडून देणार आहे. ओके, आता बघा सर आणि लक्ष द्या समोर. पहा त्या ठिकाणी द किंग सेड टू हिज मेन कॅच द थिफ ॲट वन्स. सांगा उत्तर याचं काय नाव आहे? द किंग सेड काय नाव आहे का? द किंग ऑर्डर्ड हिज मेन टू कॅच द thief at once. Okay, next बघा. He said Sam is dead. कसं येणार आहे? He said that Sam was dead. The teacher said the earth is round. हे वाक्य काय आहे? सरळ वाक्य आहे. स्टेटमेंट वाक्य असल्यामुळे आपण सरळ केलं. हे वाक्य कसं आहे? त्रिकलाबद्ध सत्य वाक्य आहे. मग कसं वाक्य येणार आहे? द टीचर सेड that the earth is round. The teacher said that the earth is round. Sunil said what a beautiful girl she is. हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे? एक्सक्लेमेटरी कसं वाकायचं? एक्सक्लेमेटरी चिन्ह आहे. एक्सक्लेमेटरीचं सूत्र काय पहा? बोलणारा एक्सक्लेम्ड. बोलणारा कोण आहे वाक्यामध्ये? सुनील. त्यानंतर काय नाव आहे? एक्सक्लेम्ड. सुनील एक्सक्लेम्ड. वाक्य कशाने जोडलं आपण इथं? दॅट ना. सुनील एक्सक्लेम्ड दॅट. सरळ वाक्य काय करा? शी इज. इजचं काय करणार तुम्ही? वॉच. शी वॉच. आता वॉचचं काय करायचं? अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. काय विद्यार्थ्यांनी बरोबर वाक्य सोडवलेले आहेत? सलमान सेड. आता हे वाक्य मी खूप कॉमन दिलेलं आहे, पण परीक्षेमध्ये अशा प्रकारचं हे वाक्य आलेलं आहे. ते फक्त मी नाव बदलले. सलमान सेड टू ऐश्वर्या डू यू लव्ह मी. कसं सांगा? कुठल्या प्रकारचं वाक्य आहे? हे इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि क्वेश्चन कोणता आहे? वर्बल क्वेश्चन आहे. मग कसं येणार आहे? बोलणारा कोण आहे? सलमान. सेड टू काय करणार तुम्ही? आज. अगदी बरोबर आहे. आज कडं. ऐकणारे कोण आहे? ऐश्वर्या. ऐश्वर्या. त्यानंतर तर डू आहे म्हणजे इफ. अगदी बरोबर आहे. आता यू म्हणजे कोण आहे? ऐश्वर्या म्हणजे शी. अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी लव आहे, पण इथं भूतकाळ असताना काय करायचं? तर डायरेक्ट लवड करायचं. डीड लव करत नाही आपण. शी लवड. मी म्हणजे कोण बोलणार आहे? सलमान. छान. असं वाक्य सोडायचं आपण लगेच चकायचं नाही. द टीचर सेड टू गोपाल व्हाय डिड यू कम लेट. कसं येणार आहे बघा? द टीचर सांगा. द टीचर काय येणार आहे? सेड टू आस्क्ड. द टीचर आस्क्ड. त्यानंतर काय येणार आहे? टीचर आस्क्ड कुणाला? गोपालला. टीचर आस्क्ड गोपाल. डब्ल्यू शब्द म्हणजे व्हाय आयचं द्यायचं. व्हाय. आता डीड आहे आणि यू आहे. अगोदर यू घ्यायचा, पण यू कोणासाठी आहे? गोपालसाठी. म्हणजे व्हाय ही. आता डीड हायच लिहिलं नाही. काही विद्यार्थ्यांनी डीड लिहिलं मला अशा हायचं. तर व्हाय ही. आता डीड म्हणजे साधा भूतकाळ आहे. मग साधा भूतकाळचा पूर्ण भूतकाळ करायला लागतो. व्हाय ही हॅड कम लेट. हा थोडा बदल केला आपण. व्हाय ही हॅड कम लेट. अकबर सेड टू बिरबल यू आर क्लेवर. कसं येणार आहे बघा? सरळ वाक्य. अकबर सेड टू काय करायचं? टोल्ड करा. अकबर टोल्ड बिरबल. अकबर टोल्ड बिरबल दॅट. आता यू आरचं काय करा तुम्ही इथं? वेअर करा. यू वेअर क्लेवर. द ओरॅकल. आता हे वाक्य बोर्डाच्या काय परीक्षेमध्ये आलेलं आहे. हे वाक्य थोडंसं किचकट वाटतंय. द ओरॅकल ही सेड चूज मॅच द वायजेस्ट अटेन्डेंट. आता दोन वाक्य एकत्र राहिले. द ओरॅकल आणि चूज मॅच द वायजेस्ट अटेन्डेंट. त्यांना बोलणारा कोण आहे? ही सेड आहे बघा. कारण अवतरण चिन्हाच्या बाहेर असतो तो व्यक्ती बोलणार असतो. तिथं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालं होतं बघा. या ठिकाणी काय करणार तुम्ही? सरळ वाक्य करून घ्यायचं. ही सेड. काय येणार आहे? ही सेड. नंतर वाक्य जोडायचं दॅट. दी ओरॅकल. आता चोज मी साधा भूतकाळाचं काय करायचं? पूर्ण भूतकाळ. हॅड चोजन. मी म्हणजे हिम. त्यासाठी हिम घ्यायचं. ऍज द वायजेस्ट स्टार्टिंग.
सीता सेज आय एम फाईन. तुम्हाला मी सांगितलंय बघा, रिपोर्टिंग वर्ब बद्दल से किंवा सेज असेल तर अवतरण चिन्ह हायच ठेवायचं, अवतरण चिन्ह काळामध्ये बदल करायचा नाही. वाक्य कसं येणार बघा, सीता सेज दॅट, आय एमचं काय करायचं, आय म्हणजे कोण, सी, म्हणजे सी, एमचं इज ठेवायचं. आणि मोहन सेड आय केम फास्ट. या ठिकाणी काय ना तुम्ही पहा, मोहन सेड, वाक्य जोडा तुम्ही दॅट न जोडा. मोहन सेड दॅट, आय म्हणजे कोण आहे, मोहन, मोहन साठी काय लिहिणार तुम्ही, ही लिहिणार. आता केम आहे बघा, जर कम असतं तर आपण केम केलं असतं, पण केम आहे मग साधा भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करायचा, म्हणजे ही हॅड कम फास्ट, आणि सर्व तुमची आपण काढून टाकतो. थँक्यू व्हेरी मच फॉर कोऑपरेटिंग मी. थँक्यू.